असं सांगितलेलं आहे की आपल्याला दादांना परत न्यायला लागतंय हॉस्पिटलमध्ये, तर तिथे दादांना आपलं ठेवलं जाईल रात्रभर, मग सकाळी ओके ठीक आहे ठीक आहे मग 10 वाजता इथे 10 वाजता उद्या सकाळी आपण इथे सगळ्यांनी जमायचंय. 11 वाजता उद्या अंत्यविधी आहे. कुणाला गैरसोय झाली असेल तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते. तर अजित पवार यांचं पार्थिव पुन्हा एकदा रुग्णालयामध्ये नेण्यात येणार आहे आणि रात्रभर दादांचं पार्थिव हे रुग्णालयामध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता इथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तिथूनच दर्शन घ्या, तिथंच स्तब्ध राहून श्रद्धांजली उद्या अर्पण याच करा. प्रांगणामध्ये अजित दादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. दादांचा पार्थिव आता पुन्हा एकदा रुग्णालयामध्ये नेण्यात येणार आहे. विद्या प्रतिष्ठानच्या याच प्रांगणामध्ये अंत्यविधी केले जातील. आता त्यांचं पार्थिव बारामतीमधल्या रुग्णालयामध्ये नेण्यात येणार आहे. दादांवर प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती आज या ठिकाणी दादांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी. तर दादांचं पार्थिव पुन्हा एकदा रुग्णालयामध्ये नेण्यात येणार आहे आणि रात्री पार्थिव रुग्णालयामध्येच ठेवलं जाईल. आता बारामतीकरांना या ठिकाणी दादांचं दर्शन या ठिकाणी घेता येत आहे.